नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. तिवरे गावातील 150 घरांना दरडीचा धोका. डोंगर खचल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना जारी. अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई यशस्वी. 4 कोटींचे अमरग्रीस जप्त. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अनुसूचित जाती आरक्षणाला धक्का नको. आरपीआयचा पालित भव्य मोर्चा. तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन सादर. आणि पोलीस अधीक्षकांचा शेताच्या बांधावर श्रमदान. नितीन बगाटे यांनी केली प्रत्यक्ष शेती. कर्तव्याबरोबर समाजाशी जपला जिव्हाळा. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील गावठाण परिसरात दरडीचा गंभीर धोका निर्माण झालाय. गावठाण वस्तीच्या वरच्या बाजूचा डोंगर खचल्याने सुमारे 150 घरांवर संकट ओढावलं असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून आणखी दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं धोकादायक वस्तीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्यात. मात्र स्थलांतरासाठी पर्यायी निवासाची व्यवस्था उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबे अद्यापही धोकादायक ठिकाणी राहण्यास मजबूर आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने सुरक्षित निवास, आवश्यक सुविधा आणि स्थलांतरासाठी योग्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवलं जात असून पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. दरडीचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि कोणताही धोका जाणवल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा असं आवाहन करण्यात आलंय. मी सायली संतोष शिंदे. आता मी ग्रॅज्युएशन करते आहे. आमच्या इकडे म्हणजे तिवरे गावामध्ये आमचं घर एकदम डोंगराच्या एकदम पायथ्याशी आहे आणि इकडे कसा डोंगरी भाग असल्यामुळे इकडे पावसाचं प्रमाण खूप आहे आणि पावसामुळे काय होतं तर आमच्या इकडचं जे आमच्या घराच्या वरचा जो डोंगर आहे त्याच्यामध्ये भेग पडली आहे आत्ता सध्या. त्याच्यामुळे सगळं जे पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे सगळं जे पावसाचं पाणी येतं आहे त्या भेगामध्ये जाते आणि खाली सगळा कातळ दगडाचं मोठं प्रमाण आहे, मातीचं आहे. तसंच ते भेगांमध्ये पाणी शिरल्यामुळे झाडांची मुळं ही माती सोडतात, त्यामुळे तिथली माती सैल होते. त्यामुळे एक दुसरी झाडं वरती अशी उमलून पडली सुद्धा आहेत आणि ह्याच्यामुळे आम्हाला रात्रभर झोपसुद्धा लागत नाही. ह्या अतिवृष्टीमुळे आम्हाला एक स्थलांतर आमच्या इथे साईडला असलेल्या एका घरामध्ये आम्ही तात्पुरते राहायला गेलो आहे. पण तिथे पण आम्हाला कसं आहे रात्रभर झोप लागत नाही. आमची गुरंवासरं वरती आहेत. पुन्हा आम्हाला परत इकडून तिकडे अशी नाचानाच करावी लागते कारण आमचं सगळं लागणारं सामान वगैरे तिकडे वरती आहे. तर आणि आमची एक बहीण पण आहे जी अपंग आहे, ती चालू शकत नाही. तिचा पण एक प्रॉब्लेम आहे की आम्ही जर आता पाऊस पडत नाही आणि आम्ही तिथे राहिलो तर अचानक अतिवृष्टी झाली तर आम्ही तिला पटकन हलवायचं कुठे, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आम्हाला सरकारने काहीतरी एखादं निवारस्थान म्हणून एक सेफ्टीसाठी काहीतरी करावं कारण आम्हाला इकडे खूप अलर्ट राहावं लागतं. साधा जरी पाऊस जरी आला तरी आमच्या हृदयाची धगधग वाढते. त्यामुळे शासनाला असं आहे की आमची काहीतरी एक सोयी सुविधांसाठी एक निवारस्थान म्हणून काहीतरी विचार करावा तुम्ही आणि आम्हाला राहण्यासाठी एक सेफ ठिकाण द्यावं. आणि आजच्या या परिस्थितीमध्ये एक परिस्थिती अशी निर्माण झाली ती आजची नाही आहे, ती जुनी परिस्थिती आहे की अशी परिस्थिती निर्माण झाली की आत्ता या ठिकाणी तिवरे गावठाणच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे जो डोंगर आहे त्या डोंगराखाली जवळजवळ आमची 150 घरांचं वास्तव्य आहे आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी 200-250-300 नागरिक या ठिकाणी वास्तव्य करतात. त्या परिस्थितीमध्ये आत्ताची परिस्थिती जी अशी आहे की त्याच्यामध्ये भरपूर पाऊस पडतो आमच्याकडे आणि खोऱ्यामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त असतं. त्याच्यामुळे पावसाची रिपरिप चालू झाली की अचानकपणे वरचं स्लायडिंग म्हणजे त्याची घसरण होते आणि एक मोठ्या संकटाला आम्हाला सामोरं जावं लागतं आहे. आणि अशीच परिस्थिती आज 18 जुलैच्या दरम्यान रात्री घडलेली आहे की डोंगरातील सगळे दगड गोटे आणि जे पाणी झिरपतं आहे, मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्या भेगामुळे ते पाणी कधी झिरपून आम्हाला घेऊन खाली जाईल याची काही शाश्वती सांगता येत नाही कारण अशा घटना आमच्याकडे घडलेल्या आहेत. तर ही परिस्थिती फार मोठी ओढावलेली आणि आत्ता सद्यस्थितीमध्ये आमच्या जवळजवळ 4 ते 5 घरांचं स्थलांतर म्हणता येणार नाही, पण ज्या ठिकाणी आमचे भाऊबंद जे राहत आहेत त्या ठिकाणी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं त्या घरातील माणसांना आपण स्थलांतरित केलेलं आहे. अशी ही परिस्थिती जीवघेणी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलिसांनी किनारपट्टी सुरक्षा गस्ती दरम्यान मोठी कारवाई करत सुमारे 4 कोटी रुपये किमतीचे अंबर ग्रीस जप्त केले आहे. चाळमाळा जेटीजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका दुचाकीस्वाराची तपासणी केली असता त्याच्याकडून सुमारे 4 किलो वजनाचे अंबर ग्रीस आढळून आले. पोलिसांनी तात्काळ संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्याकडील दुचाकी देखील जप्त केली. प्राथमिक चौकशीनंतर हे प्रकरण वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. अंबर ग्रीस हा सागरी जीवांशी संबंधित संरक्षित पदार्थ असल्यानं त्याची बेकायदेशीर बाळगणूक, वाहतूक किंवा विक्री कायद्यानं दंडनीय आहे. या कारवाईमुळे अंबर ग्रीसच्या अवैध व्यापारावर मोठा आळा बसल्याचं मानलं जात आहे. रायगड पोलिसांनी नागरिकांना याबाबत आवाहन केलंय. समुद्रकिनारी किंवा अन्यत्र अंबर ग्रीस सदृश्य पदार्थ आढळल्यास त्याची बाळगणूक किंवा विक्री करण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. अशा प्रकरणांमध्ये नागरिकांच्या सहकार्यामुळे वन्यजीव संरक्षण आणि अवैध तस्करी रोखण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. अनुसूचित जातींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठवले गटाच्या वतीनं रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात भव्य मोर्चा काढण्यात आला. पाली शहरातून निघालेल्या या मोर्चाने तहसीलदार कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला विविध मागण्यांसह निवेदन सादर केलं. आंदोलकांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत हा निर्णय समाजात मतभेद निर्माण करणारा असून सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचवू शकतो अशी भूमिका मांडण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, विद्यमान आरक्षण व्यवस्था कायम ठेवावी, तसेच कोणताही निर्णय घेण्यापूर्वी समाज घटक आणि तज्ज्ञांशी व्यापक चर्चा करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनात रायगड जिल्हा संघटक राहुल सोनावळे, तालुका अध्यक्ष भगवान शिंदे, दीपक पवार, प्रभाकर गायकवाड, अमित गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांततेत पार पडलेल्या आंदोलनातून घटनात्मक हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक न्यायाची भूमिका ठामपणे मांडण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराजवळील जगबुडी नदीत 4 दिवसांपूर्वी पुलावरून कोसळलेला मॅगीने भरलेला कंटेनर अखेर नदीच्या प्रवाहात वाहत शहरालगतच्या देवणे परिसरात येऊन पोहोचला. ही माहिती समजताच कंटेनर पाहण्यासाठी नागरिकांनी नदीकिनारी मोठी गर्दी केली होती. 22 जुलै रोजी गोव्याहून मुंबईकडे निघालेला हा कंटेनर भरणी नाका येथील जगबुडी नदीवरील उंच पुलावरून नदीत कोसळला होता. अपघातानंतर तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला. तब्बल 4 दिवसांनी हा कंटेनर 3 ते 4 किलोमीटर अंतर वाहत खेड शहराजवळ आढळून आला. कंटेनर आणखी पुढे वाहून जाऊ नये म्हणून काही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता नदीत उतरून दोरीच्या साह्याने तो बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. या धाडसाचे नागरिकांकडून कौतुक होते. दरम्यान कंटेनरमध्ये असलेले मॅगीचे हजारो पाऊच नदीच्या पाण्यात विखुरल्यानं पर्यावरणाच्या दृष्टीने देखील चिंता व्यक्त केली जाते. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि खाद्यपदार्थांचा कचरा पसरल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झालाय. 4 दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण अपघाताची चर्चा पुन्हा एकदा रंगली असून कंटेनर जवळून पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. आता संबंधित यंत्रणा कंटेनर बाहेर काढण्याबरोबरच नदीपात्रातील विखुरलेला कचरा हटवण्यासाठी कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या ताम्हिणी घाटाची मंत्री भरत गोगावले यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटात दरडी कोसळणे, रस्ता खचणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत रस्ता सुरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले. घाटातील दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून ताम्हिणी घाटातील वाहतूक शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। तसेच पावसाळ्यात घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी हवामानाची माहिती घेऊनच प्रवास करावा, वेग मर्यादेचं पालन करावं आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी केले। ताम्हिणी घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्यानं तो लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी नुकतीच राजापूर पोलीस ठाण्याला भेट देत कायदा व सुव्यवस्था तसेच विविध प्रशासकीय बाबींचा आढावा घेतला। यावेळी राजापूर पोलीस दलाच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली, तर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। भेटीदरम्यान राजापूर तालुक्यातील सराफ व्यापारी, विविध बँकांचे अधिकारी आणि पोलीस पाटील यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीत वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन फसवणूक, बनावट लिंक, OTP शेअर करणे, बँक खात्यांशी संबंधित फसवणूक आणि डिजिटल व्यवहार करताना घ्यायची खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अधिक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहार, फसवणुकीचे फोन किंवा संदेश आल्यास कोणतीही घाई न करता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, बँका, व्यापारी, नागरिक आणि यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचं बैठकीत नमूद करण्यात आलं। या बैठकीत उपस्थितांनी विविध सूचना मांडल्या असून सायबर गुन्हे रोखण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे। रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची एक वेगळी आणि प्रेरणादायी बाजू नुकतीच पाहायला मिळाली। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 24 तास कार्यरत असणारे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेती कामात सहभाग घेतला। नेहमी गुन्हेगारीवर नियंत्रण, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धावपळ करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी शेतकऱ्यांसोबत शेती करताना दिसल्याने अनेकांनी त्यांच्या कृतीचं स्वागत केलं। शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील कष्ट, शेतीसमोरील अडचणी आणि ग्रामीण वास्तव जवळून जाणून घेण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। पोलीस अधिकारी केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत, तर समाजातील विविध घटकांशी संवेदनशील नातं जपण्याचा प्रयत्न करतात, याचं हे उदाहरण मानलं जात आहे। शेतात प्रत्यक्ष उतरून काम केल्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांना देखील आनंदाचा आणि आत्मीयतेचा अनुभव आला। समाजाशी थेट संवाद साधत विश्वासाचं नातं अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांचं महत्त्व असल्याचं नागरिकांनी सांगितलं। पोलीस आणि जनतेमधील परस्पर विश्वास वाढवणाऱ्या या कृतीची रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत असून नितीन बगाटे यांच्या साधेपणा आणि समाजाभिमुख भूमिकेचे कौतुक केले जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील मांदिवली गावात पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकत बांबू शेतीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे। खाणकामासारख्या पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्रकल्पांना पर्याय म्हणून बांबू लागवड हा दीर्घकालीन आणि शाश्वत पर्याय ठरू शकतो, असा विश्वास या उपक्रमामागील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। भावेश कारेकर आणि मयुरेश जालगावकर यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकारत असून पहिल्या टप्प्यात 50 एकर क्षेत्रावर 7500 बांबूंची रोपे लावली जाणार आहेत। पुढील काळात हा प्रकल्प तब्बल 500 एकरांपर्यंत विस्तारण्याचे नियोजन करण्यात आले आहे। यापूर्वी शेतकऱ्यांसाठी बांबू शेतीविषयी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। तसेच कृषी अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक प्रकल्पाची पाहणी करून शासकीय योजना, अनुदान आणि लागवडीच्या संधीबाबत माहिती दिली। ग्रामपंचायतच्या माध्यमातून आवश्यक जिओ टॅगिंग आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। भविष्यात मंडणगड आणि दापोली तालुक्यात 2000 एकराहून अधिक क्षेत्रावर बांबू लागवड विकसित करून त्यावर आधारित उद्योग उभारण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्न, स्थानिक युवकांना रोजगार आणि पर्यावरणपूरक औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून मांदिवलीचा हा प्रयोग ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरत आहे। हा जो ट्रक आहे आपला, हा चाललेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मांदिवली गावामध्ये 50 एकरवरती टोटल प्लांटेशन होणार आहे। सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन प्लांटेशन करायचं ठरवलं आहे। त्यातल्या 20 एकरसाठी हा पहिली बॅच आपली चाललेली आहे। बांबूसा टुलडा जातीची रोप आहे। थोडं जवळ याजवळ जर का तुम्ही नीट बघितलं तर अतिशय हेल्दी
गावकरी लागवड करतात म्हणून कुठल्याही प्रकारची कुठल्याही दर्जाची रोपं नाही आहेत. अतिशय हेल्दी व्यवस्थित बागमधली आणि चांगली कोंब आलेली दर्जेदार अशी ही रोपं आहेत. शेतकरी आता तिथे जाऊन लागवड करतील आणि एक 4-5 वर्षामध्ये त्या गावामध्ये कुठले तरी इंडस्ट्री. सर्व मांदिवलीचे सावंतवाडीतील सर्व आमचे शेतकरी बंधू आणि ज्यांच्या प्रयत्नाने आणि ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतली आहे ते आमचे भावेश कारेकर आणि त्यांचे बंधू मयुरेश कारेकर आणि ही सावंतवाडी मांदिवलीतली सावंतवाडी म्हणजे आज बांबू लागवडीचं आणि माने मॅडम आहेत, हेमा रिजिसच्या पक्षाच्या माने मॅडम आहेत. सर्वांचं आधी मी स्वागत करते. आज आपण बांबू लागवडीचा जो उपक्रम घेतलेला आहे त्याची आज सुरुवात झालेली आहे. म्हणजे आज सकाळपासून रोपं आलेली आहेत आणि सकाळपासून ही सगळी मंडळी म्हणजे यांचं ह्या आजींचं वय पाहता म्हणजे आम्ही एवढे वयाचं झालं तर काम करू की नाही ही शक्यता आहे. पण सकाळपासून सकाळी 7 वाजता इथे गाडी लागली आहे आणि सकाळपासून ही 7,200 रोपं उतरण्याचं काम न थकता उत्साहाने हे सगळेजण करत आहेत. नक्कीच मांदिवली गाव या रत्नागिरी जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या याच्या नकाशावर यावं आणि ह्या सर्वांनी खूप चांगलं असं सहकार्य केले, मनापासून काम करत आहेत आणि नक्कीच बांबूमुळं आपल्या मांदिवली गावाची प्रसिद्धी होणार आहे. सावंतवाडी गावापासून होणार आहे सुरुवात होत आहे आणि ते नक्कीच सफल होईल आणि यातून नक्कीच आणि आपल्या मांदिवली गावाच्या कार्यक्षेत्रातील आजूबाजूची गावं ही नक्कीच याचा पुढे म्हणजे आदर्श ठेवतील आणि खूप चांगल्या प्रकारे बांबू लागवड होऊन दापोली तालुक्यात नक्कीच आपलं नाव मोठं होईल. आणि सगळ्यांना मी हा धन्यवाद देते की यांनी स्वतः म्हणजे नुसतं करायचं म्हणून नव्हे आणि काम करायचं लावायचं झाड म्हणून नव्हे तर स्वतः म्हणजे चांगलं त्यात सहभाग घेऊन त्याचं पुढे जोपासना करणार आहेत आणि पुढे त्याचं मार्केटिंग पण कार्यकर सर करणार आहेत. या उद्देशाने सगळे अगदी जोमाने काम करत आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधलं. यावेळी मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नसताना खारपाडा टोल नाक्यावर सुरू करण्यात आलेली टोल वसुली तातडीनं थांबवण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली. महामार्गाचं काम पूर्ण होण्यापूर्वी नागरिकांकडून टोल आकारला जात असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी मांडला. याशिवाय रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातील पावसाळ्यातील भूस्खलन, दरडी कोसळणे आणि वारंवार वाहतूक ठप्प होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ताम्हिणी घाटात बोगदा उभारण्याचा पर्याय विचारात घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. या दोन्ही मागण्यांमुळे रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुखरूप होईल असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. या भेटीची आणि पत्राद्वारे केलेल्या मागण्यांची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून देखील नागरिकांना दिली आहे. रायगड जिल्ह्यातील वडखळ हे गाव येत्या काळात जिल्ह्यातील सर्वात वेगानं विकसित होणारं गाव ठरेल असा विश्वास आमदार रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला. वडखळ ग्रामपंचायतच्या नवीन प्रशस्त कार्यालयाचे भूमिपूजन आणि बौद्ध समाज हॉलच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. नवीन ग्रामपंचायत कार्यालय सुमारे 8,000 स्क्वेअर फुटांचं अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज उभारण्यात येणार असून भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन त्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच JSW कंपनीकडून वडखळ गावासाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा विकास कामे करण्यात येणार असून हा निर्णय गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय. यावेळी सरपंच शिवानी म्हात्रे यांनी सध्याचे ग्रामपंचायत कार्यालय अपुरे पडत असल्याने नवीन प्रशस्त इमारत उभारण्यात येत असल्याचे सांगितले. JSW कंपनीचे CSR विभाग प्रमुख सुधीर तेलंग यांनी देखील गावाच्या विकासासाठी विविध कामांवर 30 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती दिली. जिल्हा सभापती वैकुंठ पाटील यांनी वडखळमध्ये स्मार्ट स्कूल, आरोग्य उपकेंद्र, बाजारपेठ, पक्के रस्ते आणि अन्य मूलभूत सुविधा विकसित होणार असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमाला जिल्हा व पंचायत समितीचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी पदभार स्वीकारल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयाची कामाची व्याप्ती पाहता आमच्या असे लक्षात आले की सध्याचे कार्यालय खूप अपुरे पडत आहे. नागरिकांना दर्जेदार आणि जलद सेवा मिळवण्यासाठी सुसज्ज इमारतीची गरज होती. याच उद्दिष्टाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान या योजनेअंतर्गत सुमारे 25 लाख रुपयाचे निधी व ग्रामपंचायत व CSR निधीतून आपण या नूतन ग्रामपंचायतीचे इमारतीचे बांधकाम पूर्ण करणार आहोत.
आज अत्यंत अभिमानाने सांगावेसे वाटते की गेल्या काही काळात खूप आमच्या माध्यमातून आणि सर्व सहकार्यांच्या मदतीने वडखल ग्रामपंचायतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. या गावामध्ये ज्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्याप्रमाणेच या गावातील मंडळी सुद्धा अत्यंत प्रेमळ आहेत, अत्यंत समंजस आणि अत्यंत सगळ्यांना घेऊन जाणारी मंडळी या गावामध्ये आहे. जरी निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात लढले असतो तरी पण एकत्र येऊन एकत्र काम करण्याची क्षमता या वडगाव वासियांमध्ये आहे. आज वडगाव वासियांसाठी गौरवाचा क्षण आहे. खरं म्हटलं तर आपण बघितलं की अनेक प्रश्न आणि अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होतात, परंतु JSW CSR हे ज्यांना सांगू इच्छितो की या वडगाव गावासाठी अत्यंत ताकदीने पाणी पुरवठा लाईन लवकरात चालू करावी आणि गावकऱ्यांचा खऱ्या अर्थाने प्रश्न या ठिकाणी मिटावा अशी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. कारण आपण पाहिलं की गावामध्ये सुरुवातीला अत्यंत कमी घर असल्या कारणाने त्या ठिकाणी पाण्याची योजना त्या पद्धतीने होती, परंतु आता वडखळ विकसित होत आहे. निश्चितपणे JSWच्या माध्यमातून नवीन या ठिकाणी उद्योगधंद्यात वाढ होत आहे आणि नवीन वस्ती या ठिकाणी विकास येत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी सोयीसुविधा ज्या आहेत त्या सोयीसुविधा पहिल्याच्या मानाने कमी पडत आहेत आणि त्याच्यासाठी या ठिकाणी काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी अद्यावत हे आता वडखल गाव राहणार नाही, याच्या नंतरच्या काळात हा एक मोठा शहर होणार आहे आणि याची जाणीव आपल्या सर्व लोकांना पाहिजे. आपल्याला या ठिकाणी मी खरं म्हणजे ग्रामपंचायतीला धन्यवाद देईन. पूर्वीची ग्रामपंचायतीचं ऑफिस छोटं होतं, परंतु आता आपण मोठं घेतलं आणि भविष्य काळात सुद्धा 10,000 स्क्वेअर फुटाचं हे ऑफिस सर्व सोयी युक्त असे असले पाहिजे. या ऑफिसचा उपयोग आपण सर्वसामान्य माणसांसाठी केला पाहिजे. या ठिकाणी या ऑफिसचा उपयोग या आमच्या सर्व जनतेला झाला पाहिजे, आमच्या भगिनीला झाला पाहिजे, आमच्या लहान मुलांना झाला पाहिजे आणि या ऑफिसचा उपयोग आपण सर्वांसाठी करावा आणि त्याच्या सुखसोयी सर्वच दिला पाहिजे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रोहा आगाराने स्वच्छतेच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकत रोहा ST स्थानकात अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांचे लोकार्पण करण्यात आले. रोहा अष्टमी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री शेटगे यांच्या हस्ते आधुनिक यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे बस स्थानकाची स्वच्छता अधिक प्रभावीपणे राखली जाणार असून प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित तसेच आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गेली 78 वर्षे राज्यातील ग्रामीण, दुर्गम आणि शहरी भागांना जोडणारी जीवनवाहिनी म्हणून सेवा बजावत आहे. बदलत्या काळानुसार प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशानं स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून ही आधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती अहमद दर्जी, सार्वजनिक बांधकाम व अपंग कल्याण सभापती राजेंद्र जैन, पाणी पुरवठा व दिवापत्ती सभापती महेंद्र दिवेकर, शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सभापती रवींद्र चाळके, पर्यटन व पर्यावरण नियोजन सभापती महेश कोलटकर, गटनेते महेंद्र गुजर, माजी नगराध्यक्ष समीर शेटगे, समाजसेवक प्रसिद्ध 12% केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील धनावडे, ज्येष्ठ पत्रकार महादेव सरसंबे, पत्रकार दिनकर खरिवले, महेश मोहिते यांच्यासह परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा लोकार्पण सोहळा रोहा आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे जे स्वच्छतेचे आधुनिक उपक्रम रोहा बस स्टँडला प्राप्त झालेले आहेत, ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. कारण इथल्या प्रवाशांना सोयी सुविधा आणि स्वच्छता ही अजून चांगल्या परीने देण्यात येणार आहे. म्हणजे ह्या उपक्रमांमुळे नक्कीच स्वच्छतेची गुणवत्ता वाढेल, वेळेची बचत होईल आणि प्रवाशांना अधिक स्वच्छतापूर्वक वातावरण मिळेल. व्यवस्थापक प्रकाशजी शेलार यांच्या नेतृत्वाखाली हे काम पार पडणार आहे. तर स्वच्छता हीच सेवा या शिकवणीतून हे एक कार्य महाराष्ट्र राज्यातर्फे घेण्यात आलेलं आहे आणि मी आणि माझे सर्व सन्माननीय उपनगराध्यक्ष साहेब असतील, सर्व सन्माननीय सभापती असतील, नगरसेविका असतील, नगरसेवक असतील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आणि मी
रोहा एस टी स्टँडला व्यवस्थापक साहेबांना ह्याच्या नक्कीच शुभेच्छा देते आणि अधिक चांगल्या सोयी सुविधा प्रवाशांना अजून उपलब्ध होतील अशी खात्री दर्शवते. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वावेलवाडी जिल्हा परिषद आदर्श शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष जीवनाचे धडे देणारा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. मोबाईल, संगणक आणि टीव्हीच्या आभासी जगात रमणाऱ्या विद्यार्थ्यांना मातीचा सुगंध आणि शेतीचं महत्त्व समजावं या उद्देशानं शाळेने भात लावणीचा उपक्रम आयोजित केला. विशेष म्हणजे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केवळ मार्गदर्शन न करता स्वतः चिखलात उतरून हातात नांगर घेत शेतीची कामं केली. शिक्षकांना प्रत्यक्ष शेती करताना पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह देखील दुपटीनं वाढला. लहानग्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा शेतात उतरून भाताची रोपे लावत शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. स्थानिक शेतकरी सुरेश निवाते, राजू रामाणे, रमेश खाडे तसेच महिला मंडळाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना भात लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवत रोपे कशी लावायची असं मार्गदर्शन केलं. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव झाली आणि अन्नधान्य उत्पादनामागील परिश्रम समजले. निसर्गाच्या सानिध्यात कोकणी लोकगीतांच्या सुरात पार पडलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी जिवंत कार्यशाळाच ठरला. माती, संस्कृती आणि पर्यावरणाशी नव्या पिढीचे नाते अधिक घट्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील रायपटण ग्रामीण रुग्णालयात सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांना फळवाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करण्यात आली. रुग्णांना धीर देत त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक जाणीव आणि सेवाभाव जपत आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाला रुग्णालय प्रशासनाचे सहकार्य लाभले. यावेळी डॉक्टर सूरजकुमार पंदीकर, ग्रामीण रुग्णालयाचा संपूर्ण कर्मचारी वर्ग, विभाग प्रमुख विलास नारकर तसेच विभाग संघटक अनंत कोलते, उपविभाग प्रमुख आप्पा चव्हाण, महिला विभाग संघटक भामिनी सुतार, महिला उपसंघटक उज्ज्वला बेर्डे, सरपंच काजरडा शिंदे, शाखा प्रमुख आप्पा इंदुलकर, शाखा प्रमुख अकबर होटगे, उपयुवा तालुका अधिकारी ओमकार नारकर, शिवसैनिक भास्कर सुतार यांच्यासह आदी उपस्थित होते. रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा आणि समाजाप्रती आपली जबाबदारी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. उपक्रमाला उत्स्फूर्त वातावरणात हा उपक्रम पार पडला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बोरज येथील साई सावली शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात माझे कोकणचे पत्रकार बाळू सनगरे यांनी घेतलेली रामदास कदम यांची विशेष मुलाखत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. विशेष म्हणजे ही मुलाखत न्यू इंग्लिश स्कूल बोरजचे माजी विद्यार्थी आणि माझे कोकणचे पत्रकार बाळू सनगरे यांनी घेतल्याचा अभिमान शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केला. आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याचे सांगत शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शाळा परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. सामाजिक बांधिलकी, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याबरोबरच शिक्षण, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व देखील अधोरेखित करण्यात आले. एका कवितेमध्ये म्हटलेले आहे, रत्न सोने मातीत जन्म घेते, राजराजेश्वर सिरी धरिते. जामनेसारख्या गावामध्ये बाईंचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळेत झालं, मराठी शाळेत झालं. हायस्कूलचं शिक्षण प्रभात हायस्कूलला त्यांनी तिथे शिवतरला घेतलं आणि भाई मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर त्यांनी काय कसला काढला त्यांनी एकदा या मुलाखतीत सांगितलं. कितपत सांगितलं ते मुलाखत ऐकल्यानंतर आपल्याला समजेलच. परंतु तेव्हा आम्ही त्यांच्या पालखी निवासस्थानी गेलो होतो. त्यावेळेला त्यांनी बऱ्याचशा गोष्टीचा उजेडा आमच्या समोर बाहेर केलेला आहे. आणि म्हणून गरीब कुटुंबातील व्यक्ती या उच्च पदाला जाते आणि ती सर्व महाराष्ट्राचे मार्गदर्शक ठरते. हे असामान्य नेतृत्व भाईच्या रूपाने निर्माण झालं. देशात नव्हे परदेशात, अगदी इंग्लंड पर्यंत त्यांच्या
निर्णयाची दखल घेतली गेली ते आपले सगळे आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय रामदासभाई कदम यांचा 74वा वाढदिवस सगळीकडे साजरा होतोय. प्रत्यक्षात तिथे जाऊन आपल्याला भेटता नाही आलं तरी कुठल्या ना कुठल्या रूपाला आपण एकत्र येऊन त्यांना इथून शुभेच्छा देण्यासाठी आज आपण सगळे इथे उपस्थित आहोत. मी इथल्या ग्रामदेवतेला आपल्या सर्व परमेश्वराला प्रार्थना करेन आपल्या सर्वांचे आशीर्वाद बाईंच्या पाठीमागे राहून त्यांना दीर्घायुष्य लाभून निरोगी आयुष्य लाभावं जेणेकरून आपल्याला आपला उत्कर्ष नक्की साधता येईल. आज व्यासपीठावर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मला वाटतं मी या संस्थेत नवीन असेल पण या संस्थेची सुरुवात झाल्यापासून ज्यांचं योगदान आहे त्यांचे मार्गदर्शक अभिनय गुरुजी आजच्या या हायवेच्या टच 1 गुंठा जागा काढली तर लाखो रुपयाची किंमत येते पण त्याचे कुठलाही त्यांनी विचार न करता हे फार मोठं दान आहे. रत्नागिरीतील महेश मिल्के स्विमिंग ग्रुपचा 8वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ग्रुपच्या अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण आणि ग्रुपच्या 8 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेणाऱ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, विभागीय आणि जिल्हा स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत जलतरणपटूंचा विशेष सत्कार करण्यात आला. गेल्या 8 वर्षांपासून प्रशिक्षक महेश मिल्के यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवत सातत्यानं साथ देणाऱ्या पालकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला 300हून अधिक क्रीडाप्रेमी, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी, नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी, विधिज्ञ, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय जलतरणपटूंनी महेश मिल्के यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाचे आणि रत्नागिरीत दर्जेदार जलतरणपटू घडवण्याच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पालकांनी मोठे योगदान दिले. क्रीडा क्षेत्रातील यशाबरोबरच डिजिटल माध्यमातून अधिकृत संकेतस्थळाची सुरुवात आणि ग्रुपच्या प्रवासाचे पुस्तकरूपी दस्तऐवजीकरण ही महत्त्वाची पावले असल्याचं उपस्थितांनी नमूद केलं. या उपक्रमामुळे रत्नागिरीतील जलतरण क्षेत्राला नवी दिशा मिळेल आणि आगामी काळात अधिकाधिक खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.